हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं तुम्ही कालचे 2 व्हिडिओ पाहिले, म्हणजे परवाचा आणि कालचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की कशा पद्धतीनं काय काय असतं मी शेअर केलेलं आहे. हा तिसरा पार्ट आहे. मग आपलं उद्यापन पूर्णपणे झालं. नवीन ताई असो जुन्या ताईंचा असो, त्यांना आता कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पूर्ण डिटेल्समध्ये मी शेअर केलेलं आहे. कोण आलेले आहे, आपल्या रेग्युलर ताई आहेत त्यांना माहीत आहे, आणि ह्या महिन्यामध्ये जोडलेल्या ज्या नवीन ताई आहेत त्यांना काहीच माहीत नाही. प्राची आहे जी माझी मैत्रीण, त्याच बरोबर एक म्हणतात ना की एक चांगली छोटी बहीण असल्यागत आहे ती. असं म्हणजे म्हणतात ना की मैत्रीपेक्षाही कुठेतरी आपलं एक नातं बनलेलं असतं ना, तशाच प्रकारे ही बहिणीच्या नात्यासारखी सुद्धा आहे. कारण तेवढीच ती जीवाला जीव देणारी, आणि जिथं कमी तिथं आम्ही अशातली हे आहे प्राची. तर ती आलेली आहे. ती आज दुपारीच मला स्वयंपाकाला मदत करायला येणार होती. पण तुम्हाला माहीतच आहे ना की प्रत्येकाच्या घरोघरी काहीतरी एक इमर्जन्सी असते. तशीच तिची काहीतरी होती, त्यामुळे तिला यायला जमलं नाही. अन्यथा तिने मला 8च दिवस आधी सांगितलेलं होतं, जेव्हा मी तिला इन्फॉर्मेशन दिली की आपला कार्यक्रम आहे, त्याच वेळेला म्हणलेले की मी मदतीला येणार आहे दुपारी. पण असो, तिच्याही घरी पूर्ण फॅमिली आहे, त्यामुळे ती सांभाळून इकडं येणं, थोडंसं अंतर आहे. प्राची जी आहे ना, थोड्याशा अंतरावर राहते. म्हणजे जवळपास जर आपल्या एरियामध्ये राहत असती तर सांगते कधीच मला कुठल्याही गोष्टीला म्हणजे अडलं नडलं नसतं. कारण ती एवढ्या लांबून येऊन मला मदत करू शकते, तर जवळ असती तर किती केली असती. असो, आलेले आहे आता फायनली. आणि जसं तुम्ही काल पाहिलं की सगळा स्वयंपाक मी बनवून घेतला, आणि चपात्या तेवढ्या ठेवल्या होत्या, कारण कोणतरी एकजण म्हणलं भाजणार आणि लाटणार, अशा पद्धतीने होऊन जाईल. किट्टो मॅडम बाहेरचा दिवा लावत आहे. आणि एक म्हणजे कृपा सगळ्यात मोठी, एरवी तर असतेच पण आज भरपूरच झाली लक्ष्मीमातेची. किट्टो ना खूप सारं हौसेनं, मन आनंदानं आणि फ्रेश मनाने काम करत होती. एरवी कसं तिच्या मूडवरती सगळं ठरलेलं असतं. किट्टो एक अशी आपल्यात ही आहे ना की तिला मूड जर कामाचा आला, मग तुम्ही जरा बाळा बस म्हणलात तरी ती बसणार नाही. आणि तिला जर मूड नसेल ना, तर तुम्ही कितीही रिक्वेस्ट करा, हात जोडा, ती कुणाचंही ऐकणार नाही. आज म्हणजे तिला हुरूप आलेला होता, आणि टोटली तिनं सांगते क्लासमधून जाऊन आली तोपर्यंत मी त्यांना काहीही कामं लावली नाहीत. सकाळपासून आत्तापर्यंत मी कुठलंही काम लावलं नाही. कारण एक्झाम, जसं काल म्हटलं मी तुम्हाला बोलणार होते, राहून गेलं. पुढे एक्झाम आहेत म्हणून मी वैभवलक्ष्मी व्रत बरोबर 11वा शुक्रवार आला की घेतला. बरोबर त्यांच्या एक्झामच्या आधी मला सगळ्या कामातून फ्री व्हायचं होतं. कारण कसं मग त्यांच्या ह्याच्यामध्ये ना आपलं लक्ष थोडंफार विचलित इकडच्या कामावर तिकडच्या कामावर होऊ नये, पूर्णपणे त्यांना पण वेळ देता यावा, आणि त्यांचं पण सगळं व्यवस्थित व्हावं. आपल्या कार्यक्रमामुळे ना त्यांचंही थोडंसं लक्ष होतं. म्हणून हा विचार करून मी बरोबर 11वा आला घेतला. एक ताई मला म्हणत होती की शिमग्याच्या महिन्यामध्ये घेऊ नको, पण तसं काहीही नाही आहे. मी सांगते तुम्हाला, एक वेळ सुरुवात नका करू तुम्ही, पण 11वा आला की उद्यापन हे कराच. जर त्यावेळेला काही दुसरा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुढचा म्हणजे 12वा येईल तो करू शकता, पण शक्यतो 11वा आला की 11व्यालाच उद्यापन घेत जावा. बऱ्याचशा कमेंट असतात की 10 पूर्ण झालेत, मग 11 पण पूर्ण होऊ देऊन 12व्याला करायचं का? तर नाही, बरोबर 11व्याला. आणि तुम्ही 21 जर पकडले असतील तर बरोबर 21व्या शुक्रवारीच करायचं. बाकी हे वार पकडायचा का? म्हणजे आमोशा आली, पौर्णिमा आली, एकादश आली, हे बघा तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. मी कुणावरही बर्धन म्हणजे हे करत नाही. कारण का सांगते, मी स्वतःच एक त्या ह्याच्यातले आहे. मला आता यूट्यूबमध्ये आल्यावर माहीत झाले आमोशा पकडायची नाही, हे पकडायचं नाही. मला आधी माहीत नव्हतं. आत्तापर्यंत म्हणजे काय म्हणतात, केवळ्याच्या 12व्या वर्षापासून केलं ते आत्तापर्यंतचे जे काय झालं ते सगळं अमावस्या पौर्णिमा जेवढं होतं तेवढं पकडून झालं. मला कुठेही काही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल सगळं सोडून दिलं, सगळे एकादशी सोडल्या, अमावस्या सोडलं, महिन्यातले येणार किती शुक्रवार, त्यामुळे फक्त अमावस्या तेवढी सोडा, बाकीचे तुम्ही पकडा. तर असं माझं झालेलं आहे. साडी वगैरे नेसली, त्याच्यानंतर मग पूजा वगैरे वाचून घ्यायची होती. पूजा वगैरे वाचून घेतली मी, आणि नंतर मग मी अशा पद्धतीनं जे काय आपलं होतं, म्हणलं जसं परवा तुम्हाला म्हणलेलं, जे सामान आपण 5 वस्तू, ब्लाऊज पीस, केळ, जे काय होतं तांदूळ वगैरे सगळं अशा पद्धतीनं सुरुवातीला देवीला मी अर्पण केलं. तिची ओटी भरणं म्हणतात ना ते केलं. आणि हेच जे आहे ना ओटी भरलेलं एक ताट आपण 7 जणींपैकी कुठल्याही एकीला देऊ शकतो. हे त्यामुळे त्याचा काही हे नाही की बाबा हे असंच ठेवायचं का, तुम्ही म्हणचाल आणि हे असंच ठेवायचं का, तर नाही, ते द्यायचं लगेच. एका सुवासिनीला द्यायचं. 6 जणींचं सेपरेट ठेवलं, आणि एक मात्र भरलेलं आहे ते कुणाला तरी एकाला द्यायचं. त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. आरती केल्यानंतरचा जो श्लोक येतो बघा, शेवटच्या पानावर आहे तो श्लोक म्हणायचा. आणि हो, शेवटच्या दिवशी ना आपल्याला मेन नियम तो आहे खिरीचा प्रसाद, आणि त्याचबरोबर नारळ हा फोडायचा. इतर तुम्ही 11 गुरुवार म्हणजे शुक्रवार करता, नारळाची गरज नाही, रेग्युलर पूजा. पण शेवटच्या दिवशी मात्र
आपल्याला नारळ हा फोडावाच लागणार आहे, त्याशिवाय आपलं उद्यापन पूर्ण होत नाही. बरेच जणांचा इथंच घोटाळा होतो आणि सगळं विसरून जातात, सगळं करतात, साजरं संगीत अगदी मस्त, आणि नारळ फोडायचा मात्र विसरून जातात. तर तसं नाही चालणार. पुस्तकामध्ये जरी तुम्ही पाहिलं तर शिलाच्या स्टोरीमध्ये शेवटला काय दिलेलं आहे, तर नारळ आणि खिरीचा प्रसाद याचा मान आहे. आणि बऱ्याच जणांचं फक्त खीर देऊन उद्यापन केलं जातं, त्याबद्दल बोलेन मी लवकरच. आणखी तर फोडलेलं ग्लास आहेत. आरती वगैरे झालं, नैवेद्य दाखवून वगैरे झालं, सगळं झाल्यानंतर मग ओटी भरण्या म्हणतात ना, की जेव्हा आपण जसं आणलं तसंच ज्या सुवासने आपल्या घरी येतात ना, त्या येताना ब्लाऊज पीस, नारळ, तांदूळ ह्या घेऊन येतात. ओटी भरली जाते. कुठल्याही ह्याला असू दे, रिकामं कधीच कुणी जाऊ नका. तुम्ही असो किंवा कुणी असो, एखाद्यानं जर वैभवलक्ष्मीच्या ह्याला बोलवलं तर रिकामं कधीच जायचं नाही. ओटी ही घेऊनच जायची. मग त्याच्यावरती ब्लाऊज पीस कसला आहे, नारळ केवढ्याचा आहे, काही प्रश्न पडत नाही, पण ओटी घेऊनच जायचं. आणि काही ह्याला असं असते की फक्त ओटीमध्ये ना तांदूळ किंवा गहू अशा पद्धतीने घेऊन गेलं म्हणजे जातात, की बाबा रिकामं फक्त जायचं नाही, थोडं का होईना धान्य आपल्या ओटीमध्ये घेऊन आपण त्यांच्या घरी जात असतो. तर तशाच पद्धतीनं पहिल्यांदा दोघींनी माझी ओटी भरली. आणि ज्या ओटी भरलेल्या होत्या त्या स्कूलच्या टीचर आहेत. ज्या स्कूलमध्ये आपण गेस्ट म्हणून गेलेलं होतं बघा, त्या स्कूलमध्ये त्या टीचर आहेत. त्यांनी ओटी वगैरे भरली आणि नंतर प्राचीने भरली आणि बाकीच्या जणी मग नंतर आलेल्या होत्या, कारण थोडीशी पूर्वतयारी राहिली होती, त्यामुळे त्या थोड्याशा थांबलेल्या, कारण सगळ्यांचाच म्हणल्या एकदम हे नको, तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या. आणि काही कमेंट मला अशा आलेल्या आहेत की मुली जेवायला घातल्या तर सेमच करायचं का? हो, सेमच करायचं. मुली जरी तुम्ही जेवायला घातला तरी मुलींना जे काय गरजेचं असतं ते घ्यायचं, अशा पद्धतीने जेवण करायचं. आजचं जेवण बाकी तुम्ही काहीही करा, पण याच्यामध्ये खीर ही असावीच. मग कोणतीही खीर असू दे ती चालेल. आणि थोडंसं दादा म्हटलं इकडे सरकार म्हणा ती गेल्याला बसत तिथे एकदम बसतं काही सांग म्हणजे कम्फर्टेबल होणार. चमच्या खीरला मला लागली घेते. घेतात ग किती जरा वाढू बसा म्हणा. तुम्हाला बी बसवला नाही मामी मला नंतर बसू आहे तिकडे बसा, मग इथं येता जाता वाटायला ये ग म्हणून म्हणलं. कुठे बसू दे ना. इकडे त्या ही कोण उभारले. वरण कशाचं आहे? वरण आताच आहे, भांडाच आहे, कुकर लागणार. हा ते खाली का पूर्ण आहे नॉर्मल नैवेद्य म्हणून पांढरा, कारण आपल्या नैवेद्यावर मान असतोय ना. जरा घ्यायलाच पाहिजे. शुभांगी लाडू झाले काय? नाही नाही मागे सर तुम्ही भात वाढायचं ना. नाही नाही इकडे इकडे मागे इकडे सर असं क्रॉस मध्ये. ठीक आहे इकडे द्यायचं चपाती. तर सर्वांची ताटं वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा एक काम की हळदी कुंकू प्रत्येक सुवासनीला द्यायचं आणि मगच जेवायला सुरुवात करायला लावायची त्यांना. हळदी कुंकू त्यांना न देता जेवायला सुरुवात करू द्यायची नाही, कारण आपण विसरून जातो, सगळं करतो आणि घाई गडबडीत हे पण विसरून जातो. आपण पहिला हळदी कुंकाचा मान द्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्या जेवण वगैरे करतील आणि त्याच्यानंतर मग पुढची जी आहे ती आपली पद्धत करायची आहे. तोपर्यंत इकडच्या साईडला ना आरू, त्याचबरोबर प्राचीचा मुलगा आहे हा बघू शकता. त्याला खूप दिवस झाले मी शेअर केलेलं नव्हतं, म्हणजे तो नव्हताच कॅमेऱ्यामध्ये आलेला. त्याचबरोबर आमच्या शेजारची ताई आहे, त्यांची मुलगी आहे, किट्टो आहे, आरू आहे,
मावशी आहेत आणि हो आज मला सगळ्यात बेस्ट किरकोळ सगळ्या गोष्टीत मदत करणारी ती म्हणजे आपली नंदूबाई. त्यांना नंदूबाई का म्हणते सांगते. आपल्या शेजारच्या ताई मामी आहेत, त्यांची मुलगी आहे आणि ती तुमच्या दादाला नात्याने दादा वगैरे अशीच म्हणते, भाऊ म्हणते. मग त्यामुळे ते आपल्या नंदूबाई झाल्या. त्यामुळे त्यांनी पण मला खूप सारी मदत केली. सगळ्यांच्या बरोबर त्या आवरून आधी आल्या आणि वहिनी तुम्हाला काही मदत लागू दे सांगा मला, मी करतो. अगदी म्हणतात ना जेवायला वाढण्यापासून सगळ्यापर्यंत शेवटपर्यंत त्यांनी मदत केली. कारण एकटी होते, धावपळ खूप सारी होणार होती म्हणून ती आधी आलेल्या होत्या आणि मग त्याच्यानंतर मग तिची वहिनी आणि मग मामी वगैरे आलेल्या होत्या. तर शेवटच्या ह्याला काय करायचं असतं, ज्यावेळेला आपलं जेवण वगैरे सगळं होतं ना त्यावेळेला एक काम करायचं. अशा पद्धतीनं जेवण झाल्यानंतर त्यांना न उठवता त्याच जागी ना त्यांचे पाय धुवायचे, हळदी कुंकू लावायचं आणि जे आपण सामान आणलेलं आहे ओटीला घालण्यासाठी ते सगळं सामान त्यांना द्यायचं. तांदूळ अवश्य त्याच्यावरती घाला आणि त्या प्रत्येक ह्याला हळदी कुंकू लावूनच द्या. यामध्ये वस्तू तुम्ही कमी जास्त करू शकता. पहिली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला जाताना हळदी कुंकवाच्या पायाने बाहेर जाऊ द्यायचं नाही. लावलेलं हळदी कुंकू तिथल्या तिथेच धुवायचं आणि आपला पदर असतो त्याने पुसायचं. हळदी कुंकू लावून कधीही संध्याकाळच्या वेळेला पायाला सुवासनी जाता कामा नये. म्हणजे तुम्ही म्हणाल की हे लावते म्हणून धुवून का काढते, तर त्याच्या मागचं तेच कारण आहे की संध्याकाळी आपल्या घरातून पाठवायचं नाही पायाला हळदी कुंकू लावून, म्हणून धुवून काढायचं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचं मी हे केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आशा करते की बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. पुन्हा कमेंट तुम्हाला करावी लागू नये अशा पद्धतीने मी सगळं शेअर केलेलं आहे. दरवेळेलाच मी शेअर केलेलं आहे. आपलं हे उद्यापन बरोबर गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये झालेलं होतं. म्हणजे हाच महिना होता. तारीख 1, 2 ते 3 दिवसानं पुढं मागं होती, पण याच वेळेला झालेलं होतं. बरोबर 1 वर्षानंतर वैभवलक्ष्मीचं उद्यापन झालेलं आहे. कारण वर्षातून 2 होतात माझी वैभवलक्ष्मीची उद्यापन, पण यावेळेला फक्त 1 झालं. कारण मध्यंतरी स्वामींचे गुरुवार जे होते 11 गुरुवार जसं मी तुम्हाला म्हणलं ते सुरू होते आणि त्याच्यामध्ये नाही जमलं करायला. त्याच्यामध्ये ते केलं आणि त्याच्यानंतर मग हे केलं. आणि शेवटला काय करायचं तर खिरीचा प्रसाद असू दे, तुमच्या घरामध्ये गोड प्रसाद काहीही बनवू दे तुम्ही या दिवशी, तो त्यांच्याबरोबरही द्यायचा. कारण का सांगते, त्यांच्या घरच्यांनाही तुमचा तो नैवेद्य आहे तो मिळावा, थोडा थोडा घेतील म्हणून तो द्यायचा. तर खीर जी आहे ती मी दिलेली आहे. सगळ्याजणी गेल्या आणि राहिल्या होत्या. मावशींना मी हळदी कुंकाला बोलवलेलं आणि त्यांच्या सुनबाईंना सुवासिनीचा मान दिलेला होता. मग आता मावशी पण एक सुवासिनच आहे, त्यामुळे त्यांची पण मी ओटी भरलेली आहे. तर या दिवशी ना समजा तुमच्या 7 सुवासिनी व्यतिरिक्त जरी सुवासिनी आल्या, मग तुम्हाला मदत करू लागाय असू दे, स्वयंपाकाला असू दे, कशाला पण असू दे. आता ही बघू शकता ताई आपल्याला मदत करायला आलेल्या होत्या, तर त्यांची सुद्धा आपल्याला ओटी भरायची आहे. बिन ओटीचं अजिबात पाठवायचं नाही. आता ही अनमॅरिड आहे तरी पण मी त्यांची ओटी भरलेली आहे. त्याच्यानंतर मग प्राची मॅडम चाललेल्या आहेत. कारण वेळ झालेला, थोडंसं अंतर आहे की बाबा आपल्या घरापासून जवळ असतं तर मग काय प्रॉब्लेम नव्हता. थोड्याशा अंतरावर आहे, त्याचबरोबर मुलगा आहे छोटासा आणि घरी वेळेत गेलेलं कधी पण बरं असतं. त्यामुळे हे जे टायमिंग आहे ते माझ्या अंदाजे 9:45च्या आसपास असावं. कारण 8:30च्या दरम्यान आपलं जेवणं खाणं वगैरे सगळ्याला सुरुवात झाली आणि तिथून मग 1 तास जातो. किती जरी लवकर गडबड केली तर 1 तास जातो. ताईनो झालेला आहे कार्यक्रम. हां, गोळ्या खातच नाही. कार्यक्रम आपला छान झालेला आहे. मस्त सगळं मनाजोगं झालं. साडीही नेसले, आवरून पूजेला वगैरे बसले, पूजा केली आणि मी सुवासिनीला जेवायला वाढायला लागले. आणि तोपर्यंत जे शिवून देणारे होते, आता प्रत्येक जागी लेडीज असतात पण आपल्यात जेंट्स आहेत, खूप छान शिवतात. त्यांनी खरोखर सांगते पटकन आणून दिलं, पण तोपर्यंत माझं हे झालं. असो त्यांनी कसं शिवले काय शिवले थोडक्यात मी दाखवते. पण मी एकदम सिंपल सांगितलेलं त्यांना, मला अजिबात झिगझॅग नको म्हणून सांगितलेलं. तर अशा पद्धतीनं गळा शिवलेला. ही साडी कधी नेसणे तर पाडव्याला, गुढीपाडव्याला ही साडी नेसेन. पिको फॉल वगैरे सगळं सांगितलं होतं, सगळं करून दिलं. बांगड्यावाल्यांकडे तर जायलाच जमलं नाही. बांगड्यावाले देतो म्हणलेलं ना आणून बांगड्या. तर संपूर्ण कार्यक्रम वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी उपवास सोडलेला आहे आणि तुमचे दादा माझ्यासाठी थांबलेले होते एवढा लेटपर्यंत. तर आपलं जेवण खाणं झालंय. आता ना ते जरा भरून घेऊया, कारण आपले मेल खूप आलेले आहेत. खूप साऱ्या ताईंच्या कमेंट पण आले की ताई कधी पाठवते कधी पाठवते. आता कार्यक्रम झालाय, आता निदान भरून तर ठेवतो. म्हणजे का उद्या त्याच्यावर आणि पत्ता टाकायचा वगैरे, तिथनं ते पोस्टात न्यायचं प्रोसिजर असते. त्यामुळे थोडंसं काम आपलं हे होईल.
आरूवरती झोपलाय किंवा एक की बाळा पटपट पटपट भरूया. मी यातनं काढून घेते. तर इथे ना आज सकाळी जेवढ्या मिळाल्या मला तेवढ्या लगेच भरलेल्या आहेत. बाकीच्या शॉर्टेज आहेत, काय काय गोंधळ झाला आहे सांगेन. पण हो, आज सोमवार आहे, आपल्या जी पार्सल आहे ते निघालेली आहेत. तर पॅकेजिंग केली. घोटाळा एक तुमच्या आरूनं कुठं टेप ठेवलाय काय माहिती, तिला पिन लागणार. हा तर झोपलाय. आता ह्याला उठवायचं म्हणजे एका कुंभकर्णाला आहे ना जागा करणं प्रकार आहे. आरूला उठवणं म्हणजे बरोबर खतरनाक आहे. आरू कुठं पळतं, इकडं जा केलेत फक्त. त्या उद्या पूर्ण पॅक करायच्या आणि उद्या पत्ता. आता उद्याचा वार आहे सांगते शनिवार आणि दुसऱ्या दिवशी नंतर आहे रविवार. मापी असावी. सोमवारी इथून निघणार आणि स्वामी प्रकट दिनाच्या आधी तुमच्या हातात पोती यावी ह्याच इच्छेने